भटके विमुक्त आदिवासी समाजाची अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संवाद यात्रा दाखल झाली। यावेळी जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले। भटके विमुक्त आदिवासी समाजाची जनगणना करावी, स्वतंत्र मंत्रालय आणि बजेटमध्ये स्वतंत्र आर्थिक तरतूद करावी, गायरान, गावठाण, वनजमिनी आणि इतर निवासी अतिक्रमणांचं नियमितीकरण करण्यात यावं। यांसह इतर विविध मागण्यांसाठी भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीनं ॲडव्होकेट डॉक्टर अरुण जाधव यांनी अहमदनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना लेखी निवेदन दिलंय। भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती सदस्य महेंद्र रोकडे, मुमताज शेख, अप्पाराव राठोड, उमा जाधव, शैला यादव, बाबूसिंग पवार, भावना वाघमारे आणि भटके विमुक्त आदिवासी समाजातील पारंपरिक लोककलावंत वासुदेव, गोंधळी, नंदीवाला, मदारी, गोसावी, रायरंद, बहुरूपी, नाथपंती, डवरी गोसावी, कोल्हाटी, भिल्ल, पारधी, मसनजोगी, नंदीवाले, जोशी, डोंबारी, काशीकापडी अशा भटके विमुक्त समाजातील 42 जातींचे प्रतिनिधी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 28 ऑगस्टपासून फुलेवाडा, पुणे येथून निघालेली ही संवाद यात्रा सोलापूर, सांगली, सातारा मार्गे अहमदनगर येथे पोहोचली। ही संवाद यात्रा नाशिक, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, ठाणे मार्गे 23 सप्टेंबर रोजी मुंबईत मंत्रालयावर जाणार आहे। तेथे संबंधित खात्याच्या मंत्र्यांसोबत भटके विमुक्त आणि आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांबाबत चर्चा व विचार विनिमय होणार आहे। प्रत्येक जिल्ह्यातील भटके विमुक्त आणि आदिवासींच्या पालांवर, वाड्या वस्त्यांवर जाऊन जनजागृती करणार आहे। अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात पद्मश्री पोपटराव पवार, CSRDचे प्राचार्य डॉक्टर सुरेश पठारे यांनीही भटके विमुक्त आदिवासींच्या विविध मागण्यांना पाठिंबा आणि शुभेच्छा दिल्या। वेळप्रसंगी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्यासोबत भटके विमुक्त संयोजन समितीच्या सदस्यांची चर्चा घडवून आणू असं पद्मश्री पोपटराव पवार यांनी म्हटलंय। या संवाद यात्रेत 12 बलुतेदार, नाभिक समाज संघटना, OBC, VJNT संघटना, अहमदनगर सोशल फोरमच्या संध्या मेढे आणि त्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर या संवाद यात्रेच्या यशस्वीतेसाठी सचिन भिंगारदिवे, वैजनाथ केसकर, संगीता केसकर, पल्लवी शेलार, अजिनाथ शिंदे, राजू शिंदे, बाबूलाल शिंदे, दिगंबर कानडे, दशरथ वायकर, तुकाराम पवार, विशाल पवार, छाया भोसले, ऋषिकेश गायकवाड, CSRDचे प्राध्यापक रमेश वाघमारे, सॅम्युअल वाघमारे आणि MSWच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले। भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून 28 तारखेपासून आपण संवाद यात्रेचं आयोजन केलेलं आहे। या संवाद यात्रेच्या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या, म्हणजे आम्ही 20 जिल्ह्यांमध्ये जातोय, 40 तालुके आम्ही या निमित्ताने कव्हर करतोय आणि या सगळ्या ठिकाणी आपले भटके विमुक्त आदिवासी समुदायाचे जे लोक आहेत त्यांना जाऊन त्यांच्या पालावरती, वस्त्यांवरती, वाड्यांवरती जाऊन चर्चा करतोय, त्यांचे प्रश्न समजून घेतोय, त्यांना सगळ्यांना एकत्रित कसं करता येईल, कारण हा समाज विखुरलेला आहे, गावाकुसाबाहेरचा आहे, त्याच्यामुळे त्यांचे प्रश्नही गावाकुसाबाहेर राहिलेले आहेत। त्यांना मुख्य ठिकाणी येता येत नाही, आपला म्हणणं मांडता येत नाही, त्यालाच घेऊन आम्ही ही संवाद यात्रा काढतोय। कारण 75वं वर्ष आहे, रौप्य महोत्सव वर्ष आपण साजरं करतोय, 72 वर्ष विमुक्त होऊन झालेला आहे, तरीही प्रश्न सुटलेले नाहीये। तुम्ही बघतायत आज मोठ्या प्रमाणे जो समुदाय आपल्या सोबत आलेला आहे, काय मागण्या आहेत तो त्यांच्या राहायला घर हवं, घराखालची जमीन नावावरती आहे, मुलांना शिक्षण हवं, आरोग्याचा प्रश्न हवा, ज्या त्यांच्यावरती ज्या खोट्या केसेस टाकतात त्या टाकल्या जाऊ नये, त्याच्यासाठी त्यांना संरक्षण मिळावं, त्यांना ज्या बेसिक सुविधा, माणूस म्हणून जगण्यासाठीच्या ज्या बेसिक सुविधा संविधानाने दिलेल्या आहेत त्या मिळाव्या, याच्यासाठी ते आलेले आहेत। काल आम्ही पश्चिम महाराष्ट्र पूर्ण केला, आजपासून आम्ही उत्तर महाराष्ट्र करतोय, याच्यानंतर मराठवाड्यात जाऊ, तिथून आम्ही विदर्भात जाऊ आणि मुंबईला 23 सप्टेंबरला याचा समारोप होईल। अपेक्षा अशी आहे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी, त्यांनी या सगळ्या लोकांना 23 तारखेला भेटायला यावं, त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, म्हणून आम्ही आज इथे आलेलो आहोत। भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने
महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी संवाद यात्रा सुरू झालेली आहे. 28 तारखेपासून यात्रा चालू झाली आहे. आज यात्रेचा या ठिकाणी हा 6वा दिवस या ठिकाणी आहे. ही यात्रा आतापर्यंत 1300 किलोमीटर चाललेली आहे. अंदाजे सर्व महाराष्ट्रामधला आम्ही आकडा काढला तर 6000 किलोमीटर ही यात्रा प्रवास करणार आहेत. महाराष्ट्रामध्ये भटकीमुक्त समाजाला या ठिकाणी 74 वर्षांनंतर कुठल्याही पद्धतीच्या सोयीसुविधा मिळाल्या नाहीत. आजही हा समाज गुलामीमध्ये जीवन जगतोय. जे देशासाठी संघर्ष केला, देशासाठी लढले, ते गुन्हेगार झाला. आजही गुन्हेगारीचा शिक्का या ठिकाणी या समाजाच्या कपाळावरचा पुसलेला नाहीये. म्हणून महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी 74 वर्षानंतर आमच्या काय वाटेला आलं याचा हिशोब विचारण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये संवाद यात्रा आयोजित केलेली आहे. संवाद यात्रेचे मुख्य जे उद्दिष्ट आहेत ते भटकीमुक्त समाजातल्या 42 जातींना स्वतंत्र मंत्रालय पाहिजे, त्यांच्यासाठी स्वतः बजेट पाहिजे, त्यांच्या संरक्षणासाठी कायदा पाहिजे. त्याचबरोबर भटकीमुक्त समाजाला त्या ठिकाणी मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी जे काही कल्याणकारी योजना आहे त्या कल्याणकारी योजना या ठिकाणी उभा केल्या पाहिजे. याची जाणीव जागृत करण्यासाठी समाजाचं वेदनेचं दुःखाचं गाठोडं बांधून या राज्यकर्त्यांना या ठिकाणी गाठोडं देऊन या ठिकाणी या मागण्या पूर्ण करण्यासाठी सतत आंदोलन केलं जाणार आहे. ही जनजागृती करण्यासाठी भटकीमुक्त समाजाला एकत्रित आणण्यासाठी या ठिकाणी संवाद यात्रा आयोजित करण्यात आली. महाराष्ट्रातली पहिल्यांदा सगळ्यात मोठी भटकीमुक्तांच्या हक्कासाठी आणि अधिकारासाठी निघलेली ही संवाद यात्रा आहे. या ठिकाणी अनेक समाजाचे लोक सहभागी झाले आहेत. प्रत्येक कलेक्टर ऑफिस असन या ठिकाणच्या सामाजिक संस्था संघटनांनी एकत्र मिळून संयोजन समितीच्या वतीने वेगवेगळ्या जाती धर्माचे कार्यकर्ते या ठिकाणी सहभागी आहेत. ही यात्रा आज नगरमध्ये आहेत. पश्चिम महाराष्ट्र संपला तर उत्तर महाराष्ट्राला सुरुवात झालेली आहे. इथून यात्रा या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये जाणार आहे. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर.